सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि आता असेच 1-2 दिवस गेले. विश्वास दिवसभर नोकरी शोधून यायचा, पण त्याचं काम कुठेच होत नव्हतं. कारण जिथे जिथे तो त्याची फर्स्ट क्लास डिग्री घेऊन नोकरीसाठी फिरायचा, ते ठिकाण आधीच लिलीला माहीत असायचं आणि ती त्याला नोकरी मिळू नये म्हणून आधीच फोन करून सांगायची की त्याला रिजेक्ट करा आणि त्याची फाईलसुद्धा न बघता प्रत्येक ठिकाणावरून विश्वासला हाकलून द्यायचे. आणि विश्वास खूप निराश व्हायचा. त्याला कधी कधी वाटायचं की या फाईलची आणि या सगळ्या फर्स्ट क्लास डिग्रीची राख रांगोळी करावी. काही म्हणजे काही उपयोग नाही तिचा. आणि रोज संध्याकाळी तो निराश होऊन आला की लिली त्याला दिलासा देण्यासाठी त्याच्याजवळ जायची, त्याला ड्रिंक ऑफर करायची आणि विश्वाससुद्धा त्याचं टेन्शन घालवण्यासाठी ड्रिंक करायचा. मग आजही विश्वास खूप ड्रिंक करत होता. आणि लिली म्हणाली, विश्वास, कुठेच नोकरी मिळत नाही, मग आता तू काय करशील? आणि विश्वास म्हणाला, मला वाटतं मी पुन्हा रिक्षा सुरू करावा. बाकी माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही. रिक्षा चालवला तर निदान हातात पैसे तरी येतील. मी असाच नाही थांबू शकत हातावर हात बांधून. माझ्यावर खूप जबाबदाऱ्यांचं प्रेशर आहे. आणि लिली म्हणाली, नाही विश्वास, तू असा पुन्हा रिक्षा चालवणं किंवा वेटरचं काम करणं तुला शोभणार नाही. अरे तू खूप हुशार आहेस आणि तुझी क्वालिटी, तुझी हुशारी तू तिथं वाया घालवू नको. आणि विश्वास वैतागून म्हणाला, मग काय करू? काय करू सांग ना, कुठून नोकरी आणू? लिली, अगं सुशिक्षित आहे म्हणून मी छोटं काम करायचं नाही असं तू म्हणतेस आणि माझ्या लायकीची नोकरी मला मिळत नाही. मग त्यापेक्षा असं वाटतं की इतकं शिकलोच नसतो तर बरं झालं असतं. तुला माहीत नाही या सगळ्या डिग्री मिळवण्यासाठी मी काय काय केलं आहे. अक्षरशः कुत्र्याच्या तोंडातून पाव हिसकावून खाल्ला आहे मी. पण शिक्षणासाठी इथेच राहिलो, शहर सोडलं नाही. आणि यात शिक्षणाचा जर काही उपयोग नसेल तर सांग ना, का जाळून टाकू नये मी या डिग्री? उलट जे काही शिकले नाहीत ते वॉचमॅन होत आहेत त्याच कंपनीत आणि संसार करत आहेत. आणि मी अजूनही सुशिक्षित बेजगार आहे. असं म्हणून वैतागून विश्वास त्याच्या डिग्रीची फाईल फेकायला निघाला. आणि लिली त्याला अडवत म्हणाली, विश्वास, अरे काय करतोस तू हे? कंट्रोल युअर सेल्फ अँड इफ यू डोंट माइंड. पण आमच्या डॅडीच्या कंपनीत सुद्धा मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे, ती तू जॉईन कर. तू खूप हुशार आहेस आणि तुझ्या हुशारीच्या जीवावर ही नोकरी तुला मिळत आहे. आणि हे बघ, असं समजू नको की हा उपकार आहे. अरे त्याचा पगार तू घेणार आहेस, त्याबद्दल तुझ्या हुशारीचा फायदा आमच्या कंपनीला होणार आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी नोकरी आणि आपल्या रिलेशनच्या ठिकाणी रिलेशन असंच आपण ठेवूया. डॅडीच्या कंपनीला मॅनेजरची गरज आहे आणि तुला नोकरीची गरज आहे. मग तू इथे का कमीपणा वाटून घेतोस? आणि मला वाटतं तू ही ऑफर स्वीकारावी. आणि आता विश्वासकडे काही पर्याय नव्हता. त्यानं ते स्वीकारलं आणि पुन्हा लिलीचे आपल्यावर उपकार झाले असं त्याला वाटलं. आणि मग त्यानं तिला जवळ घेतली आणि मांडीवर बसवून तिचा किस घेतला आणि म्हणाला, थँक्यू सो मच. यू आर माय एंजल. माझ्या आयुष्यातली परी आहेस तू, जे माझं आयुष्य अशी बदलून टाकतेस चुटकीसरशी आणि प्रत्येक वेळी माझ्या उपयोगाला येतेस. आणि क्या बात है, बघ ना, मला नोकरी पण मिळाली आणि छोकरीसुद्धा, तेही एकाच ठिकाणी. असं म्हणून विश्वास हसला आणि विश्वास आणखीन तिच्या ताब्यात आला म्हणून लिली खुश झाली. आणि लिलीने आता तिच्या डॅडींना सांगितलं की त्याच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्या आणि पुढची 10 वर्षे तरी तो ही कंपनी सोडून जाऊ शकत नाही असा त्याच्याकडून बॉन्ड करून घेतला. विश्वासनं सुद्धा तो बॉन्ड वाचला. आणि लिली म्हणाली, विश्वास, ही कंपनीच्या रूलनुसार लिगली फॉर्मॅलिटी असते आणि ती पूर्ण करावीच लागते प्रत्येक एम्प्लॉईला. तशी तुलाही करावी लागेल. आपण जरी फ्रेंड असलो तरीसुद्धा आपण सगळं लिगली केलेलं बरं. आणि विश्वास म्हणाला, हो तुझं बरोबर आहे, नाती आणि व्यवहार एकत्र आणायला नको. असं म्हणून त्यानं तो बॉन्ड वाचला आणि पूर्ण शुद्धीत त्याच्यावर लगेच सह्या केल्या. कारण त्याला आता लिलीसोबत लग्न करून इथेच राहायचं आहे असं त्याला वाटलं.
आणि विश्वास पुन्हा लिलीच्या उपकाराखाली दबला आणि त्याने तिचे आभार मानले आणि म्हणाला, लिली, आता तुला काय मागायचं ते बाप. मी खूप खुश आहे आणि माझं हे अख्खं आयुष्य फक्त तुझ्यामुळे आहे. तू दरवेळी माझी मदत करतेस, पण मागत मात्र काहीच नाही. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. बोल ना, काय करू? आणि लिली म्हणाली, विश्वास, मला तू हवा आहेस. तू माझ्याशी लग्न कर. आणि आता तू एका मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहेस, त्यामुळे तू सुद्धा माझ्या तोला मोलाचा झालेला आहेस. माझ्याशी लग्न करायला आणि तुझ्याशी लग्न करायला मला काहीच अडचण नाही. आणि मला हेच हवं आहे तुझ्याकडून विश्वास. मला तुझ्याकडून लग्नाचं वचन हवं आहे. आणि जर तू माझ्याशी लग्न नाही केलं ना विश्वास, तर मी मरून जाईन. आणि विश्वास म्हणाला, असं का बोलतेस लिली? मी कुठे नकार दिला तुझ्याशी लग्न करायला? पण मला घरीसुद्धा विचारावं लागेल ना. त्यांचा नकार नसणार, मला माहीत आहे. पण तरीही आईवडिलांची परवानगी घेणं गरजेचं आहे. आणि वैशालीचं लग्न, त्याचं काय? तू म्हणालीस ना तिचं लग्न झाल्यावर आपण लग्न करूया. आणि आता लिली मनात चरफडली आणि म्हणाली, अरे देवा, आता याच्या जबाबदाऱ्या कधी संपायच्या कुणास ठाऊक. याच्या त्या कुरूप आणि गावंडळ बहिणीचं कधी लग्न व्हायचं? आणि मग ती खोटं खोटं हसत म्हणाली, ठीक आहे विश्वास, आधी तुझ्या बहिणीचं लग्न होऊ दे, मग आपण लग्न करू. आणि विश्वास तिला म्हणाला, ओके, पण मी जरा जुन्या फ्लॅटवरून जाऊन येतो, तिथं माझं काही साहित्य राहिलं आहे. असं म्हणून तो फ्लॅटवर गेला आणि विश्वासला ती 2-3 पत्रं मिळाली. त्यानं वाचलं आणि त्याच्या लक्षात आलं की किती दिवस झालं घरचा आणि आपला संपर्क नाही. वैशालीला नवीन पत्ता कळवायचा राहिलाच, पण आता हरकत नाही, डायरेक्ट घरी जाऊया आणि मग बोलूया, असं त्यानं ठरवलं. आणि विश्वास लिलीला म्हणाला, आईची पत्रं आहेत, मला गावी जावं लागेल, कारण वैशालीचं लग्न जमतंय बहुतेक आणि मला पैसे घेऊन गेलं पाहिजे. लिली म्हणाली, ठीक आहे तू जा, पण मी काय म्हणते विश्वास, आता मी तुला पैसे दिलेत ना, तर तू तुझ्या बहिणीचं लग्न करूनच ये. हवं तर आणखीन पैसे देते, म्हणजे आपण लग्न करूया त्यानंतर. आणि विश्वास खुश होऊन घरी आला आणि वैशाली त्याला बघून म्हणाली, आई, दादा आला गं. आणि पद्मा त्याला नाराज होऊन म्हणाली, किती पत्र पाठवायची रे तुला, एका पण पत्राला उत्तर दिलं नाहीस आणि घरीसुद्धा आला नाहीस. आईच्या जीवाला काय वाटतं याचा तरी विचार करत जा. मला तर वाटलं तिकडंच लग्न करून मोकळा झाला की काय आणि आम्हाला विसरून गेला. आणि विश्वास मला, आई अगं घर चेंज केलं मी आणि सगळी पत्र जुन्या पत्त्यावर गेली, नवीन पत्ता कळवायचा विसरलो, सॉरी. पण काय गं, खूप अर्जंट होतं का काम? आणि कोणतं स्थळ आले सांग तरी. आणि हे ऐकून वैशाली लाजून हसायला लागली आणि तिच्या लाजण्यावरूनच विश्वासनं ओळखलं की तिला ते स्थळ खूप पसंत आहे. आणि आता पद्मानं तसंच पोळत पोळत त्याच्या ताटलीत दूध ओतलं, साखरेचे 4 दाणे टाकले आणि गरम गरम भाकरी विश्वासनं मोडली, दूध काला करून खाऊ लागला आणि म्हणाला, वैशालीच्या चेहऱ्यावर चमक दिसते, याचा अर्थ दोन्हीकडून पटापटी झालेली दिसते. आणि आई, मी खूप पैसे घेऊन आलोय वैशालीला हुंडा द्यायला आणि आता हे लग्न होणार म्हणजे होणार. आणि पद्मा खुश होत म्हणाली, विश्वास, अरे हुंड्याची अजिबात मागणी नाही मुलाची, माणसं सुद्धा देवासारखी आहेत. मुलगा सरकारी नोकर आहे, खूप पगार आहे, अगदी साहेब आहे बघ. आणि विशेष म्हणजे नकुसासारखी सुंदर मुलगी नाकारून त्यानं आपल्या वैशालीला निवडलं, स्वतः घरी येऊन तिला मागणी घालून गेला, अशी पद्मा म्हणाली. इतक्यात विश्वासची थोरली चुलती त्या दोघांकडे बघत ते सगळं ऐकत होती असं तिला दिसलं आणि पद्मा बोलायची बंद झाली. आणि विश्वास खात खात म्हणाला, का गं आई, का थांबलीस, बोल ना. आणि पद्मा हळूच म्हणाली, थोडंसं थांब, तुझी थोरली चुलती ऐकते बघ कशी. आम्ही अजून त्यांना काहीच नाही सांगितलं, त्यामुळे नुसती तगमग तगमग होते सगळ्यांची आणि कुठून काही ऐकायला मिळते का हेच बघत आहेत सगळीकडून. पण आम्ही काहीच कळू दिलं नाही, नाहीतर उगीचच लग्न मोडायला बघायच्या. त्यांना अजिबात बघवत नाही. नकुसाचे आईवडील आणि आपल्यात भांडण लावून ठेवले त्यांनीच. आता तो मुलगा नकुसाला नाकारून वैशालीला करतो म्हणाला, यात आपली काय चूक तूच सांग. आणि विश्वास हसून म्हणाला, आत्ता खरं माझी आई हुशार झाली आणि त्यांना भाव देणं कमी केलंस ते बरं झालं. तू लहान आहेस मानानं, म्हणजे कुणाचंच ऐकून घ्यायची गरज नाही आई. शेवटी भावकी ती भावकीच असते बघ. आणि त्यानं चुलतीच्या तोंडाकडे पण बघितलं नाही आणि बोललासुद्धा नाही. पण विश्वास आला की या चुलत्याने नेमक्या कानटाव करायच्या, कारण विश्वास आला की तो किती पैसे आणतोय, काय काय बातम्या आणतोय, पद्मा त्याला काय सांगते यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. आणि थोरलीच्या 2 सुना
तर विश्वास आला की त्याच्या मागे पुढे फिरायचं मुद्दाम, पण अजिबात बोलत नव्हत्या, कारण विश्वासच्या चुलतीनं सांगितलेलं असायचं बोलायचं नाही. मग विश्वाससुद्धा बोलत नव्हता, वहिनी असल्या तरीसुद्धा. आता या तीनही घरामध्ये अंगणातून फक्त भिंत घालायची तेवढं बाकी होतं, नाहीतर बाकी बोलणं चालणं बंदच चालू होतं. आणि थोरल्या चुलत्याने पोरांची लग्न झाल्यावर थोडंसं लांब घराच्या मागे बंगला बांधला होता त्याच्या रानात, पण तरीसुद्धा इकडची हिश्श्याची एकाच घरातली आलेली खोली मात्र तो सोडत नव्हता, कारण त्यानं खोली सोडली तर पद्मा वापरेल ना म्हणून. आणि विश्वास हसून म्हणाला, पण आई, इथेसुद्धा नक्कीच यांनी लग्न मोडण्याचा प्रयत्न केले असतील बघ. हे काही गप्प बसणारातले नाहीत. आणि बापूंविषयी तर काही बोलायलाच नको. नकोसाच्या आईवडिलांना घेऊन गेला असेल नक्कीच तो या मुलाकडे, स्वतःच्या पुतणीच्या लग्नाची दलाली खायला. पण लाज नाही वाटत या माणसाला. आणि पद्मा म्हणाली, आता किती पण करू दे प्रयत्न लग्न मोडण्याचे, पण त्यांचं काही चालतच नाही बघ. आणि तरी पण खूप प्रयत्न केले असतील रे त्यांनी हे लग्न मोडण्याचे, पण तो मुलगा आहे ना, त्याला आपल्या वैशालीसोबतच लग्न करायचं आहे, म्हणून याचं काही चालत नाही बघ. ट्रॉली भरून हुंडा असला तरी तो तिकडं बघत नाही, फक्त वैशालीसोबतच लग्न करायचं म्हणतो. आणि हे ऐकून विश्वास चकित झाला आणि म्हणाला, आई, तो नोकरदार सुशिक्षित मुलगा आणि त्यानं आपल्या साधारण दिसणाऱ्या वैशालीमध्ये काय पाहिलं गं? आणि पद्मा म्हणाली, तिचे संस्कार तर बघितलेच त्यांनी, पण विश्वास, त्याची आणखीन एक अट आहे. आणि ती अट अशी आहे की, अशी म्हणून पद्मा गप्प झाली आणि कसं बोलावं तिला कळेना. आणि विश्वास म्हणाला, काय अट आहे? त्याला हुंडा आहे का, गाडी हवी आहे का, आता काय मागायचं ते मागू दे, आपण सगळं देऊया, पण वैशालीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलाय मी, त्यामुळे लग्न इथंच करूया. आणि आता पद्माला कळेना की कसं सांगावं. आणि पद्मा म्हणाली, थांब मी आले, असं म्हणून घरात गेली, पुष्पाचा फोटोच घेऊन आली आणि त्याला फोटो दाखवून म्हणाली, हे बघ, ही मुलगी कशी आहे बघ. आणि विश्वास टपोरा डोळ्यांच्या पुष्पाकडे बघून म्हणाला, वा, सुंदर आहे की, अस्सल सौंदर्यवती दिसते, कुठेही मेकअप नाही, लाली लिपस्टिकचा भडकपणा नाही. आणि त्यानं पुष्पाची केलेली स्तुती ऐकून पद्मा हरकून गेली. आणि आवडली का तुला? विश्वास म्हणाला, आई, अगं मलाच काय, ही कुणालाही आवडेल अशीच आहे. आणि आता तर पद्मा खूप खुश झाली आणि म्हणाली, विश्वास, ही मुलगी, तिचं नाव पुष्पा आहे आणि तुझ्यासाठी मी पसंत केली आहे. आणि हे ऐकलं तसं विश्वासला धक्का बसला आणि त्यानं तो फोटो खाली ठेवला आणि गुपचूप खाली बघून खायला लागला. मग आता काय करेल विश्वास हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.